तर इथे दिवस मावळला होता आणि मी कपडे वगैरे धुतलेली होती, तेच घड्या घालत होती. तर मी ना ह्यांचे कपडे ना असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये धुत असते, शर्ट वेगळे आणि पॅन्ट वेगळे. तर मी आज पॅन्ट धुतल्या होत्या, तेच मी घड्या घालून घेत होते. आणि संध्याकाळचं म्हणजे रुटीन असंच असतं. नंतर सगळं आवरल्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. तर मी आज बनवणार होते भाकरी आणि मटण. तर आमच्याकडे पाहुणे येणार होते, त्याच्यामुळेच भाकरी आणि मटणात तर मी ते ज्वारीच्या भाकरी करून घेत होते. तर मी ना भाकरी करताना ना पीठ मळून घेते 4-5 भाकरीचं आणि नंतर मी पोळपाटा भाकरी करते. खूप छान भाकरी होते आणि थापली पण जाते. तर अशा प्रकारे खूप साऱ्या भाकरी करायच्या असल्या ना कधी पण पोळपाटा करायच्या, कारण की चिटकत नाही आहेत आणि छान पण वाटतं करायला, व्यवस्थित पातळ आणि फुगल्या पण जातात त्याच्यामुळे. तर तुम्ही बघू शकता किती छान होत आहेत. तर इथे ना म्हणजे मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला मटणाची रेसिपी शेअर करणार आहे. तर असं मटण केल्यावर खूप छान होतं. तर तुम्ही बघू शकता मी इथे घेतलेलं आहे खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा टोमॅटो आणि अद्रक. हे सगळं ना मी म्हणजे कांदा वगैरे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर यांनी मटण आणलेलं मी ते घेतलं, म्हणजे धुवून वगैरे स्वच्छ घेतलं. नंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकणार आहे आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे ना, तीच मी तुमच्याशी शेअर करते. हळद मीठ टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये दालचिनी आणि तेजपत्ता टाकून घेतला. नंतर तो सगळा मसाला बारीक केलेला टाकून घेतला आणि नंतर त्यातमध्ये जाणार आहे मटण. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर थोडंसं त्याच्यावर ना झाकण ठेवून अशी वाफ द्यायची फक्त. झाकण लावायचं नाही आहे, फक्त वरती ठेवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून 15-20 मिनटं, म्हणजे मटण शिजायला वेळ लागतं, 15-20 मिनटं शिजवायचं. मी 2 मोठ्या शिट्ट्या केल्या होत्या आणि नंतर लहान शिट्टीवर शिजवून घेतलं. छान असं माझं मटण मिठाचं शिजवून झालेलं होतं. मी ते नंतर मसाला करायला घेतलेलं. तर हाच मसाला वापरून तिखट आणि म्हणजे सुक्कं बनवणार होते. बघू शकता मी इथे हे टाकलेलं आहे काळं तिखट आणि काळं तिखट टाकल्यानंतर चांगला मसाला म्हणजे हे करून घ्यायचा मिक्स आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा त्यातला रस्सा टाकून घ्यायचा. खूप छान टेस्ट येते आणि नंतर त्याच्यामध्ये जाणार आहे जे मी मटण त्यातलं काढून घेतलं होतं शिजलेलं ते आणि ह्याच्यामध्ये मी ना मटण मसाला टाकलेला आहे. तर ऑप्शन म्हणजे तुम्ही टाकू शकता किंवा नका टाकू. तर ते काय असं नाही आहे की टाकावंच म्हणून, कारण की घरगुती तिखट असलं की त्याच्यामध्ये खूप छान असं मटण होतं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.